Hello everyone, I am Suhas sir from Sri Datta Kanishk Mahavidyalay Kurundwad of Navbharat Shikshan Mandal Sangli. Today in this video we are going to discuss one of the most important topic of our syllabus, that is 3.4 Statement of Purpose. Since statement of purpose, that is SOP, is completely new topic, so I request you to watch this video till the end. विद्यार्थी मित्रांनो, स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजेच SOP हा टॉपिक पूर्णपणे नवीन असल्यामुळे माझी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा. मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही इयत्ता 12वी चांगल्या मार्क्सने पास होता आणि त्यानंतर भविष्यातील शिक्षणासाठी जर समजा तुम्हाला एका ॲब्रॉड युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजेच विदेशी विद्यापीठामध्ये किंवा भारतातील एका वेल नोन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यावयाचे असेल तर तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीचे अनेक रूल्स फॉलो करावे लागतात आणि त्यातील सर्वात महत्त्वाचा रूल म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल तिथं व्यक्त होणं गरजेचं असतं आणि त्यालाच स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजेच SOP असं म्हणतात. तुम्हाला एका विशिष्ट विद्यापीठामध्येच का ॲडमिशन घ्यावयाचे आहे, तुमच्यात असं काय वेगळं पोटेन्शियल आहे, हे सर्व आपण एकत्रित लिहितो. त्या एकत्रित लिखाणालाच SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज असं म्हणतात. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, SOP म्हणजे नेमकं काय, SOP कसा लिहायचा, SOPचा नेमका फॉर्मॅट काय असतो हे आपण आता या व्हिडिओमध्ये अभ्यासूया. स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजेच उद्देशाचे विधान. व्हॉट इज अ स्टेटमेंट ऑफ पर्पज? स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे नेमकं काय? स्टेटमेंट ऑफ पर्पजची व्याख्या काय ते ह्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. अ स्टेटमेंट ऑफ पर्पज, दॅट इज SOP, इज अन ॲप्लिकेशन मेड टू अ युनिव्हर्सिटी टू सीक ॲडमिशन टू अ पर्टिक्युलर कोर्स. विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या नामांकित विद्यापीठामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे असेल तर तेव्हा तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट करण्यासाठी जे पत्र किंवा जे ॲप्लिकेशन लिहिता त्यालाच स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजेच SOP असं म्हणतात. इट इज ॲन एसे विच डिस्क्राइब्स यू ॲज अ पर्सन, युअर एम्स अँड ॲम्बिशन्स. तुम्ही कोण आहात, तुमचे एम्स अँड ॲम्बिशन्स म्हणजे जीवनातील ध्येय काय आहेत आणि तुम्ही भविष्यामध्ये काय करू इच्छिता, या सर्व गोष्टींचा वर्णन करणारा हा एक संक्षिप्त निबंधच असतो. इट स्पीक्स अबाउट युअर जर्नी ऑफ लाईफ अँड द क्वालिटीज यू हॅव नर्चर्ड इन द प्रोसेस. तुम्ही आतापर्यंत तुमचं आयुष्य कशा पद्धतीनं पूर्ण केलेलं आहे, तसेच तुमच्याकडे कुठल्या कुठल्या चांगल्या क्वालिटीज आहेत, कोणते गुण आहेत आणि तुम्ही आतापर्यंत स्वतःला कसं प्रोसेस केलेलं आहे, स्वतःला कशा पद्धतीनं तयार केलेलं आहे, या सर्व गोष्टी SOP मध्ये तुम्हाला नमूद कराव्या लागतात. द स्कोर कार्ड or the transcript gives your academic achievement. आणि यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या पातळीवरच्या गोष्टी कशा अचीव करत गेला, एखाद्या विषयातली तुमची प्रगती कशी आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला स्कोर कार्डच्या मदतीनं SOP मध्ये लिहावयाच्या असतात. इट इज ऑब्जेक्टिव्ह बट SOP गिव्स अन आयडिया about your innate qualities and is subjective in nature. खरं तर SOP हे तुमच्या व्यक्तिमत्वाचे व्यक्तिनिष्ठ केलेलं मूल्यांकन असतं. तुमच्यामध्ये असलेले वेगवेगळे चांगले क्वालिटीज,
व तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स यांना तुमच्या नजरेतून SOP मध्ये मांडलं जातं. द SOP gives you an opportunity to show the special qualities which make you distinct from others. इतरांच्या पेक्षा अशा कोणत्या वेगळ्या चांगल्या क्वालिटीज तुमच्याकडे आहेत, ही गोष्ट सुद्धा तुम्हाला SOP मध्ये मांडता येते किंवा तशी तुम्हाला संधी SOP मध्ये मिळते. इट एक्सप्लेन्स why you want to join the course, what is your liking, how you have to develop your liking. तुम्ही त्या विशिष्ट अभ्यासक्रमासाठी किंवा त्या नामांकित विद्यापीठामध्येच का प्रवेश घेऊ इच्छिता, तुमचे आवडते छंद कोणते आहेत आणि तुम्ही तुमचे छंद कशा पद्धतीनं जोपासलेला आहात, या सर्व गोष्टीचं एक्सप्लेनेशन तुम्हाला SOP मध्ये द्यावं लागतं. इट जस्टिफाईज हाऊ यू विल बी एबल टू अचीव युअर एम. तसेच तुम्ही तुमचं एम किंवा ध्येय कशा प्रकारे अचीव करू इच्छिता याचं जस्टिफिकेशन करण्याचं काम देखील SOP करत असतं. इट ऑल्सो एक्सप्लेन्स व्हाय यू हॅव सिलेक्टेड अ पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी. तुम्ही एखादी पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीज का सिलेक्ट केला आहात हे देखील यामधून स्पष्ट केलं जाऊ शकतं. द SOP इज अ गेटवे टू युअर करिअर ॲज द ॲडमिशन कमिटी जज यू ऑर स्क्रीन्स द ॲप्लिकेशन्स ऑन द बेसिस ऑफ द SOPs रिसिव्ड. खरं तर SOP स्टेटमेंट ऑफ पर्पज हे आपल्या करिअरचं गेटवे आहे, म्हणजे प्रवेशद्वार आहे. कारण प्रवेश देणारी जी काही कमिटी आहे ती तुम्हाला तुमच्या SOP मधून जज करते. थोडक्यात तुमच्या SOP द्वारे तुम्हाला जज केलं जातं. म्हणून SOP स्टेटमेंट ऑफ पर्पज हे तुमच्या करिअरचं गेटवे म्हणजे प्रवेशद्वार आहे असं देखील म्हटलं तर चुकीचं ठरत नाही. हेन्स इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. म्हणूनच SOP हे एक अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. द SOPs फॉर अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अँड डॉक्टरेट लेवल वुड बी डिफरंट. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही SOP लिहित असता तेव्हा SOP हा अंडर ग्रॅज्युएटसाठी, पोस्ट ग्रॅज्युएटसाठी किंवा PhD म्हणजे डॉक्टरेट लेवलसाठी वेगवेगळा लिहायचा असतो. द SOPs डिफर अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. थोडक्यात जशी तुमच्या पोस्टची गरज आहे किंवा त्या विद्यापीठाची गरज आहे त्यानुसार SOPची भाषा किंवा पद्धत किंवा रिक्वायरमेंट ही बदलत जाते. द नंबर ऑफ वर्ड्स इन विच अन SOP इज रिटन इज ऑल्सो डिफरंट फॉर डिफरंट युनिव्हर्सिटीज. SOP मध्ये लिहिलेल्या शब्दांची संख्या ही वेगवेगळ्या विद्यापीठांसाठी वेगवेगळी असते, डिफरंट असते. ॲट धिस लेवल when you would pass your 12th standard examination and write personal statements to universities for admission to undergraduate course, you should follow the format given below. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता इयत्ता 12वी बोर्डाची परीक्षा देणार आहात आणि त्यानंतर एका अंडर ग्रॅज्युएट पदवीसाठी प्रवेश घेणार आहात. अशा वेळेस तुम्ही कशा पद्धतीनं SOP स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिलं पाहिजे याचा एक फॉर्मॅट तुम्हाला पुढं दिलेला आहे. यू शुड फॉलो द फॉर्मॅट गिवन बिलो आणि तुम्ही खाली दिलेला फॉर्मॅट हा फॉलो केला पाहिजे. सो लेट सी फॉर्मॅट ऑफ द SOP. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, SOPचा नेमका फॉर्मॅट कसा असतो ते आपण पाहूया. द स्टेटमेंट ऑफ पर्पज शुड बी रिटन इन अराउंड 500 वर्ड्स.
टेंटेटिव्हली इन 5 or 6 पॅरेग्राफ्स. स्टेटमेंट ऑफ पर्पज हा साधारणपणे 500 शब्दापर्यंतच लिहिणं आवश्यक आहे. तसेच तुमचा SOP हा 5 ते 6 पॅरेग्राफ्समध्येच विभागून लिहिणं गरजेचं आहे. बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन. टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड, युअर मेंटल मेकअप अँड युअर एम इन लाईफ. वेगवेगळ्या पद्धतीत तुम्हाला तुमची ओळख करून द्यावयाची आहे. तुमचं पर्सनल बॅकग्राऊंड, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, तुम्ही या कोर्ससाठी कशा पद्धतीनं स्वतःला मेंटली प्रिपेअर्ड केला आहात, तसंच तुमच्या जीवनामधील ध्येय काय आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला SOP मध्ये नमूद कराव्या लागतात. द सेकंड पॅरेग्राफ शुड स्पीक अबाउट व्हाय यू विश टू जॉईन धिस स्पेसिफिक प्रोग्राम ऑर कोर्स, युअर एरिया ऑफ इंटरेस्ट. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला याच प्रोग्रामला किंवा याच कोर्सला ॲडमिशन का घ्यावयाचे आहे व तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट कोणता आहे, कशामध्ये तुम्हाला भविष्यात काम करण्याची इच्छा आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला सेकंड पॅरेग्राफमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं नमूद करणं आवश्यक आहे. इन द थर्ड पॅरेग्राफ, राईट अबाउट युअर क्वालिटीज दॅट वुड बी हेल्पफुल or suitable for this career goal or objective. तुमच्या क्वालिटीज, तुमचे गुण, तुमच्या आवडीनिवडी या करिअरसाठी कशा पद्धतीनं हेल्पफुल किंवा सुटेबल आहेत हे थर्ड पॅरेग्राफमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. शो हाऊ युअर हॉबीज अँड एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वुड बी हेल्पफुल इन स्ट्रेंथिंग युअर गोल्स. आणि त्याच्यासोबतच तुमच्या ज्या काय आवडीनिवडी असतील, तुमच्या ज्या काय हॉबीज असतील, तसेच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळ्या उपक्रमामध्ये जर तुम्ही भाग घेतला असाल तर ही गोष्टसुद्धा तुमच्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी कशी हेल्पफुल आहे हे सुद्धा तुम्हाला थर्ड पॅरेग्राफमध्ये लिहावयाचे आहे. In the fourth paragraph, mention your experience in this field or any internship or project you have done. चौथ्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला तुमचा या फील्डमध्ये काही एक्सपिरियन्स आहे का, किंवा तुम्ही केलेली एखादी इंटर्नशिप किंवा एखादा प्रोजेक्ट इत्यादी विषयी माहिती या पॅरेग्राफमध्ये लिहिणं गरजेचं आहे. You can state something which makes you distinct from the other applicants. म्हणजे थोडक्यात काय तर इतर ॲप्लिकेशन करणारे जे ॲप्लिकंट आहेत यांच्यापेक्षा तुमच्याकडं काय वेगळेपण आहे हे या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला नमूद करणं गरजेचं आहे. इन द कन्क्लुडिंग पॅरेग्राफ, स्टेट हाऊ ॲडमिशन टू धिस पर्टिक्युलर कोर्स university would be beneficial to you and how you look at it from a long-term career perspective. थोडक्यात काय की तुम्हाला याच कोर्ससाठी का प्रवेश घ्यावयाचा आहे, इथेच का प्रवेश घ्यावयाचा आहे, या विद्यापीठामध्ये जर तुम्ही प्रवेश घेतला तर तुम्हाला भविष्यामध्ये तो कसा उपयोगी ठरेल, तसेच तुमचं जे काय करिअर आहे ते या कोर्सवरतीच किंवा या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशनवर कसं अवलंबून आहे हे पण तुम्ही या शेवटच्या कन्क्लुडिंग पॅरेग्राफमध्ये लिहिणं गरजेचं आहे. राईट द स्टेटमेंट ऑफ पर्पज इन क्लिअर अँड लुसिड लँग्वेज. तुम्ही तुमचं स्टेटमेंट ऑफ पर्पज हे साध्या सोप्या व सरळ भाषेमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. डू नॉट मेक स्पेलिंग ऑर कन्स्ट्रक्शन मिस्टेक. SOP लिहित असताना स्पेलिंग आणि ग्रामर मिस्टेक होणार नाहीत याची दक्षता घेणं अत्यंत गरजेचं आहे.
यू शूड बी कन्व्हिन्सिंग. समोरच्या व्यक्तीला खात्री देणारं किंवा पटणारी वाक्ये तुमच्या SOP मध्ये असणं अपेक्षित आहे. शो डिटर्मिनेशन इन युअर करिअर. तुमच्या करिअरबद्दलचं डिटर्मिनेशन, दृढ निश्चय तुम्ही दर्शवलं पाहिजे. युअर पर्पज ऑफ चूजिंग धिस पर्टिक्युलर कोर्स अँड युनिव्हर्सिटी शूड बी इन अकॉर्डन्स विथ युअर करिअर. विशिष्ट अभ्यासक्रम निवडण्यामागचा तुमचा हेतू व विशिष्ट विद्यापीठ निवडण्यामागचा हेतू यामधला दुवा स्पष्ट केला पाहिजे. रिमेंबर दॅट युअर पर्सनॅलिटी इज रिफ्लेक्टेड थ्रू धिस. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या SOP मधून तुमची पर्सनॅलिटी काय आहे हे रिफ्लेक्ट होत असतं. हायलाईट युअर क्वालिटीज, लाईफ एक्सपिरियन्सेस इन सच अ वे दॅट युअर ॲप्लिकेशन शूड स्टँड आउट फ्रॉम द रेस्ट. तुमच्या सर्व क्वालिटीज, तुमचा जीवनामधला अनुभव या सर्व गोष्टी अतिशय प्रभावीपणे मांडा की जेणेकरून तुमच्या ॲप्लिकेशनला एक विशिष्ट प्रकारची वेगळी उंची लाभेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेक्स्टबुकमध्ये SOPचे 2 सॅम्पल्स दिलेली आहेत आणि या सॅम्पलच्या मदतीने तुम्ही एक चांगला SOP लिहू शकाल अशी माझी खात्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांच्या सोबत हा व्हिडिओ लाईक व शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.